हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी, पांडुरंगा करो प्रदान। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगल्यमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरणसरोजरज निजमनुमुकुर सुधारि, वरनौ रघुवर विमल यश जोदायको फलचारि, मंगल भवन अमंगलहारी, मंगल
सकळा हरी कथा बोली बुबड्या बोला अज्ञानी म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळाय नामा म्हणे. ओम नमो ज्ञानेश्वर. करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय जगाच्या कल्याणाकरिता अवतरित झालेले श्री सर्व श्रेष्ठ संत देवनिवासी तुकोबरायांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. आणि प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराज भगवंताकडं त्याचा विसरण होण्याची मागणी करतात. विठ्ठला अभंगाचं चिंतन करण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार कार्यक्रमाचा परिहार देणं आवश्यक असतं. किम कारणम प्रयोजनम व्हॉट इज द इंटेन्शन ऑफ द प्रोग्राम. कार्यक्रमाचं प्रयोजन काय आहे सगळ्यांना माहीत आहे, तरी पण तुलसीदासांच्या भाषेमध्ये सांगतो. भई प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हित
दशरथ पुत्र सोनी जन्म काना मानव मानव समाना. चैत्र शुद्ध नवमी आहे. बारीक टाळवारी चैत्र शुद्ध नवमी. वसंत ऋतू आहे. चैत्र महिना. ज्याप्रमाणे लाकडामधून अग्नीचं प्रागट्य व्हावं त्याचप्रमाणे कौशल्य मातेच्या कुशीमधून अग्निरूपी मर्यादा पुरुषोत्तम प्रभुरामचंद्राचं प्रागट्य झालं. तिथी आहे चैत्र शुद्ध नवमी. मध्यानाची वेळ आहे. सूर्य मध्यानाला आलेला आहे आणि मध्यानाच्या वेळेस कौशल्य मातेच्या पोटी रघुवंशामध्ये प्रभुरामचंद्राचं प्रागट्य झालेलं आहे. आणि प्रागट्य ज्यावेळेस झालं त्यावेळेस कौशल्य मातेच्या दासीने राजा दशरथाला शुभ वार्ता सांगितली. राजा अवधेश कौशल्य मातेच्या पोटी पुत्र रत्नाची प्राप्ती झाली. आणि ज्यावेळेस राजा दशरथाने बातमी ऐकली त्यावेळेस राजा दशरथाच्या मनाची स्थिती काय. राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम राम तुलसीदासांच्या भाषेमध्ये आपल्या सप्ताहाचं प्रयोजन सांगितलं. बरोबर. मर्यादा पुरुषोत्तम प्रभुरामचंद्राच्या प्रागट्य दिनानिमित्त सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहामधील इको कमी करतो. अखंड हरिनाम सप्ताहामधील सप्तम दिवसाची कीर्तन सेवा गावकरी मंडळीने माझ्याकडे दिलेली आहे. आणि त्या सेवेसाठी भक्तीचे आचार्य देवर्षी नारद मुनी यांच्या गादीवर मी उभा आहे. तुम्हा सर्वांच्या कृपा आशीर्वादाने मी उभा आहे आणि सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर जोडी. कृपया सगळ्यांना विनंती आहे, शांत बसा. निमित्त आहे मर्यादा पुरुषोत्तम प्रभुरामचंद्राचं प्रागट्य. आपण आपल्या जीवनामध्ये राम ऐकतो, कृष्ण ऐकतो, पण राम ऐकून आणि कृष्ण ऐकून वृत्ती रावणाची आहे आणि वृत्ती कंसाची आहे. विठ्ठला प्रभुरामचंद्राच्या जीवनामध्ये किती मर्यादा होती गुरुजी. ज्यावेळेस प्रभुरामचंद्र, मी तुम्हाला प्रभुरामचंद्रावर थोडे 10 मिनिटांमध्ये सांगणार, नंतर अभंग येणार. ज्यावेळेस प्रभुरामचंद्र वनवासाहून आले आणि अगोदर वनवासाहून आल्यानंतर प्रभुरामचंद्राने कोणाचं दर्शन घेतलं असेल तर कैकेयी मातेचं दर्शन घेतलं. आणि ज्यावेळेस प्रभुरामचंद्राने कैकेयी मातेचं दर्शन घेतलं त्यावेळेस कैकेयी माता काय म्हणाली, बाळा माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. त्यावेळेस प्रभुरामचंद्राने सावत्राईला काय म्हणावं, आई तुझ्यामुळे त्रास झाला नाही, माझ्या वडिलांचं माझ्यावर किती प्रेम आहे, माझ्या सावत्राईचं माझ्यावर किती प्रेम आहे.
माझ्या भरताचं माझ्यावर किती प्रेम आहे, माझ्या वशिष्ठ गुरूंचं माझ्यावर किती प्रेम आहे, आणि माझ्या प्रजेचं अयोध्यावासियांचं माझ्यावर किती प्रेम आहे, हे आई फक्त तुझ्यामुळं कळलं विठ्ठला. याला काय म्हणतात? मर्यादा. प्रभू रामचंद्राचं जीवन मर्यादामध्ये आहे आणि मर्यादामध्ये जीवन जगले म्हणून पुरुष उत्तम झाले. मर्यादा पुरुषोत्तम, सर्व पुरुषामध्ये उत्तम. कशामुळं? ज्यांचं आपल्या इंद्रियावर प्रभुत्व असतं त्याला प्रभू म्हणतात. ज्याची जनावर सत्ता आहे त्याला राजा म्हणतात, पण ज्याची इंद्रियावर सत्ता आहे त्याला महाराज म्हणतात. विठ्ठला. मर्यादा. प्रभू रामचंद्र मर्यादेमध्ये जीवन जगले म्हणून जगाच्या इतिहासामध्ये पुरुषोत्तम झाले. पुरुषोत्तम का झाले? इंद्रियावर प्रभुत्व म्हणून प्रभू. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू. राहिला प्रश्न राम. राम शब्दाचा व्याकरणाच्या दृष्टीने विचार केला तर तुमच्या लक्षात येणार नाही, पण राममधलं र जे आहे ते भक्ती आहे, त्याला जो काना आहे तो ज्ञान आहे, आणि म आहे ते वैराग्य आहे. विठ्ठला. भक्ती ज्ञान वैराग्याचा संयोग म्हणजे प्रभू रामचंद्र. राम ही व्यक्ती नाही आहे, राम हे तत्व आहे. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र होते त्याचप्रमाणे आपणही माणसे. पण प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी तत्व होतं. माणूस ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस जग हसत असतं. चिंतन नीट काळजीपूर्वक आहे का? ज्यावेळेस माणूस जन्माला येतो त्यावेळेस जग हसत असतं आणि तो स्वतः रडत असतो. पण त्या रडणाऱ्या जीवाने एक लक्षात ठेवावं की ज्यावेळेस त्याला समज येईल, समाजामध्ये वागण्यास सुरुवात केली, त्या जीवाने असं जीवन जगावं की ज्यावेळेस तो जीव इहलोक सोडून परलोकी जाईल त्यावेळेस पाठीमागे राहणाऱ्यांच्या नेत्रामध्ये अश्रू यावेत. विठ्ठला. राम हे तत्व आहे. माणसाला मेल्यानंतर जर जिवंत राहायचं असेल तर जिवंतपणे त्याग करा, आणि हे त्याग हेच तुमचं मरणानंतरचं तत्व आहे. विठ्ठला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम. आता चंद्र शब्द का लागला? प्रभू रामचंद्राने सूर्यवंशामध्ये प्रागट्य झालं. प्रभू रामचंद्राचा जन्म कधीच म्हणायचा नाही, आणि जर तुम्ही प्रभू रामचंद्राचा जन्म म्हटलात तर ज्ञानी माणसाच्या समोर तुम्ही अज्ञानी ठराल. विठ्ठला. तुम्हाला तो समोरचा ज्ञानी माणूस काहीच म्हणणार नाही तुम्ही रामजन्म म्हणलात तर, पण तुमची बुद्धीची लेवल काढली जाईल. प्रभू रामचंद्राचं प्रागट्य असतं, जीवाचा जन्म असतो, देवाचं प्रागट्य असतं. विठ्ठला. चंद्र शब्द कधी लागला गुरुजी? ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने सूर्यवंशामध्ये प्रागट्य झालं आणि त्यावेळेस चंद्र उसला. देवा माझ्या वंशामध्ये कधी जन्माला याल, प्रागट्य व्हाल. प्रभू रामचंद्राने त्याच वेळेस चंद्राला वचन दिलं की द्वापार युगामध्ये मी तुझ्या युगामध्ये जन्माला आहे, प्रागट्य होईल. आणि म्हणून द्वापार युगामध्ये चंद्राचं नाव त्रेतायुगामध्ये लागलं, पण द्वापार युगामध्ये चंद्राच्या युगामध्ये प्रागट्य झालं. विठ्ठला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांचं प्रागट्य, जीवाचा जन्म, देवाचं प्रागट्य, हे या नावाचं चिंतन. विठ्ठला. माणसाच्या जीवनामध्ये मर्यादा खूप महत्त्वाची येतात. त्या माणसाने मर्यादा जर तोडली तर त्या जीवाचं अपहरण होत असतं. सीतेनं मर्यादेचं उल्लंघन केलं, परिणाम काय झाला? रावणरूपी संतानं तिचं अपहरण केलं. विठ्ठला.
एक गोष्ट लक्षात ठेवा, रावणानं जरी सीतेचं अपहरण केलं होतं तरी ज्यावेळेस रावण पंचवटीला सीतेचं अपहरण करण्यासाठी आला त्यावेळेस त्यानं कशाचा वेश घेतला होता? साधूचा वेश घेतला होता. चिंतन नीट आहे का? आणि असे रावणासारखे साधू आता कलियुगामध्ये ज्याची गिनती करणार नाही एवढे झालेत. विठ्ठला. पण रावण आपण म्हणतो वाईट होता, पण रावणासारखा भक्त या जगाच्या पाठीवर कोणी झाला नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, सीतेचं अपहरण रावणाने साधूचा वेश धारण केलं, पण ज्यावेळेस सीतामाता भिक्षा घेऊन रावणाच्या जवळ आली त्याच वेळेस रावणाने साधूचा वेश काढून टाकला आणि मूळ स्वरूप धारण केलं आणि नंतर सीतेचं अपहरण केलं. का? रावणाने विचार केला, जर या साधूच्या वेशावर मी सीतेचं अपहरण करेल तर द्वापार युगामध्ये या वेशभूषेवर कोणी विश्वास ठेवणार नाही. एवढा रावण इमानदार होता. विठ्ठला. स्वतःची इज्जत तुमची समाजामध्ये कमी असेल जास्त असेल सोडून द्या, पण इथं ज्याचं कुंकू लावलंय त्याची इज्जत पाळण्याचा प्रयत्न करा. विठ्ठला. स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी त्याची इज्जत घालू नका, त्याची खूप इज्जत आहे. विठ्ठला. प्रभू रामचंद्राच्या प्राकट्य जीवनामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपलं जीवन मर्यादेमध्ये जगा. आणि जीवन जगताना जर मर्यादा ओलांडली तर तुमचं रावण कधी अपहरण करेल याचा भरोसा नाही. विठ्ठला. आणि या प्रभू रामचंद्राच्या प्रागट्य दिनानिमित्त सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. विठ्ठला. प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराज भगवंताकडं मागणी करतात. तुकाराम महाराज संत आहेत. तर मला मी एक प्रश्न विचारतो की संतांनी जगाकडं मागावं का? मोकळं बोला, मी तुमचा पुत्र ते सगळ्यांचा, चुकलं उकलं काय मी सांगतो. संतांनी जगाकडं मागावं का? हो की नाही? नाही मागावं. पण तुकाराम महाराज भगवंताकडं मागतात. का मागतात? स्वतःहून नाही. संसारी माणूस भगवंताकडं काय मागतो? वाढावे संतान, कही व्हावे धनधान्य, कही व्हावे धनधान्य, कही व्हावे धनधान्य. सामान्य जीव भगवंताकडे काय मागतो? वाढावे संतान, ग्रही असावे धनधान्य, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची हाव करी संसार. याच्या पलीकडे काय जीव मागणार आहे? पण आमचे संत भगवंताची सेवा करतात पण कधी त्याच्याकडे भीक मागत नाहीत. पण या ठिकाणी तुकाराम महाराज भगवंताकडं मागणी करतात. आणि तुकाराम महाराजांचं स्वतःचं वाक्य आहे,
तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक त्याचे विठ्ठला. तुकाराम महाराजांचं स्वतःचं ब्रीदवाक्य आहे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक त्याचे. मग प्रश्न आहे, तुकाराम महाराजांचे मागणीपर गाथ्यामध्ये 112 अभंग आहेत आणि तुकाराम महाराज म्हणतायत संतांनी भगवंताकडे मागू नये. आणि तुकाराम महाराज मागतात, पण कधी मागतात? भगवंतानी मागण्यासाठी सांगितलं त्यावेळीच मागतात. आता प्रश्न आहे, भगवंताने तुकाराम महाराजांना मागा म्हणून कधी सांगितलं याचं चिंतन करू. विठ्ठला तुकाराम महाराजांनी पंढरपूरच्या विठोबाची यात्रा नियमितपणे करावी, नित्यनियमानं, आणि करावे. जीवाचा धर्म आहे. जे आपलं आराध्य दैवत आहे त्याची आपण वारी केली पाहिजे, बरोबर. तुकाराम महाराज नियमितपणे पंढरपूरची वारी करीत, विठोबाची वारी. आता मला सांगा, विठोबाची वारी का करायची? याच्याकरता विठोबा शब्दाची व्याख्या समजली पाहिजे. विठोबा म्हणजे काय? विदा ज्ञानेन ठान शून्यान लाती ग्रणती ती विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. याचा अर्थ मी तुम्हाला सांगत नाही, खूप गहन अर्थ आहे. विठ्ठलाची वारी तुकाराम महाराजांनी नियमितपणे करावी. पण कशी करावी? ज्यावेळेस तुकाराम महाराज पांडुरंगाच्या दर्शनासाठी जायचे त्यावेळेस फक्त तुकाराम महाराजांनी चरणाचं दर्शन घ्यावं. भगवंताच्या मुखाकडे तुकाराम महाराजांनी कधी पाहिलं नाही. अध्यात्मामध्ये नियम आहे, व्यवहारामध्ये अगोदर मुख पाहतात, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अगोदर चरण पाहतात. विठ्ठला तुकाराम महाराजांनी वारी नियमितपणे करावी, पण कधी भगवंताच्या मुखाकडे पाहिलं नाही. का? भगवंताकडून काही अपेक्षा नाही आहे म्हणून तुकाराम महाराजांनी कधी भगवंताच्या मुखाकडे कधीच पाहिलं नाही. आणि अशी वारी करत 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 कित्येक वर्ष निघून गेली. आणि एके दिवशी ज्यावेळेस तुकाराम महाराज दर्शनासाठी आले त्यावेळेस भगवंताने विचार केला, तुकाराम महाराजांच्या सेवेचं ऋण आपल्या डोक्यावर खूप झालेलं आहे आणि या सेवेच्या ऋणामधून उतराई होणं हे भगवंताचं कार्य आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तुकाराम महाराज दर्शनासाठी आले आणि नियमाप्रमाणे तुकाराम महाराजांनी भगवंताच्या मुखाकडं सहज पाहिलं, तर त्यावेळेस भगवंताने तुकाराम महाराजाच्या मुखाकडे पाहिलं. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी भगवंतांना विचारलं, देवा, आत्तापर्यंत वारी केली पण कधी तू माझ्या मुखाकडे पाहिलं नाहीस. आज माझ्या मुखाकडे पाहण्याचा उद्देश काय? त्यावेळेस भगवंताने तुकाराम महाराजाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, मागण्याची आस पाहे मुखात, मागण्याची आस पाहे मुखात,
मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. तुकाराम महाराज, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं म्हणून मी तुमच्याकडे पाहिले. तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा तू जरी मला मागायला सांगितलंस तरी मी देवा तुझ्याकडे काही मागणार नाही. काही मागणे आम्हानुचित का वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत आहे, मी कधी मागणार नाही. तुकाराम महाराजांची वडील ओल्लोबार आहे, नित्य नियमाने वारी करायचे, पण भगवंताकडे कधी मागितलं नाही. असंच एके दिवशी तुकाराम महाराजांची पत्नी ओल्लोबा महाराजांची पत्नी कनकाबाई आपल्या पतीला मला म्हणाल्या, मलाही पण विठोबाच्या दर्शनाला यायचं. ओल्लोबा देवाने सांगितलं, ये माझ्याबरोबर चल, पण देवाला काही मागायचं नाही. ही अट मान्य असेल तर माझ्याबरोबर आहे. कनकाबाईने सांगितलं, मला मान्य आहे. आणि ओल्लोबाराय आणि कनकाबाई पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी गेल्या. ओल्लोबा काकाने पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि बाहेर गरुड खांबाजवळ थांबले. कनकाबाई पाठीमागेच होत्या. कनकाबाईने पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि भगवंताकडे पाहिलं. आणि ज्यावेळेस भगवंताने कनकाबाईच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्यावेळेस भगवंताने कनकाई मातेला विचारलं, आई चेहरा उदास काय? त्यावेळेस कनकाई मातेनं सांगितलं, देवा आणखी कूस पवित्र झाली नाही. भगवंताने सांगितलं, जा कूस पवित्र होऊन पुत्र जन्माला येईल. कनकाई मातेचा आणि भगवंताच्या संवादाला थोडा उशीर झाला आणि कनकाई माता दर्शन घेऊन ओल्लोबा काकांजवळ गेल्या. त्यावेळेस ओल्लोबा काकाने कनकाई मातेला विचारलं, देवी यायला उशीर का झाला? काहीतरी तुम्ही भगवंताकडे मागितलं असेल. कनकाई मातेने सांगितलं, देवा मागितलंय पण मी नाही मागितलं. ज्यावेळेस देवाने प्रश्न विचारला, माझं दुःख विचारलं, माझं दुःख मी देवासमोर सांगितलं, मी काही मागितलं नाही. ओल्लोबा काकाने कनकाईला सांगितलं, परत जा आणि देवाला सांग, पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा तिने लोकी झेंडा विठ्ठला आणि त्या भगवंताच्या आशीर्वादानं तुकोबारायासारखा पुत्र ज्याने जगाचा उद्धार केला, कनकाईच्या मातेच्या पोटी जन्माला आला. विठ्ठल
ही माझ्या वडिलांची रीत आहे, म्हणून मी तुझ्याकडे काही मागणार नाही. भगवंताने सांगितलं, तुकाराम महाराज, जरी तुमच्या वडिलांची रीत असेल तरी कधी कधी नियमाला अपवाद असतो गुरुजी. जरी तुमच्या वडिलांची रीत असेल तरी माझ्या सुखाकरता तुम्हाला मागावं लागेल. आणि मग तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा तू म्हणतोस म्हणून. मनसी मनसी काय मागा, माग म्हणतोस म्हणून मागतो. तुझ्या इच्छेनुसार तुझ्या सुखाकरता मागतोय. पण मागणी केल्यानंतर तुला द्यायचं असेल तर हेच दे, अभंग. हे चिदान
तुमच्या चरणी साष्टांग दंडवत. माफी मागून सांगतो, नाव सांगू का? विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा तुला द्यायचं असेल ना हेच दे. हेची या शब्दामध्ये जो शेवटचं ची आहे त्याला चकार व्यावृत्ती म्हणतात. आणि चकार व्यावृत्तीचा अर्थ आहे त्याच्याशिवाय दुसरं नको. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. हेची, त्याच्याशिवाय दुसरं नको आहे. तुकाराम महाराजांचा अभंगाचा पहिला शब्द आहे हेची. दुसरा शब्द आहे पहिल्या चरणाचा पूर्वार्धाचा दुसरा शब्द आहे दान. तर दान शब्दावर आपण चिंतन करू थोडं. तुकाराम महाराज भगवंताकडे दान मागतायत. दान देण्यासाठी कोणताही जीव असो, मग तो सर्वसामान्य जीव असेल किंवा भगवंत असेल, त्याच्याकडे 3 पात्रता असाव्या लागतात. तो जीव अगोदर श्रीमंत असावा लागतो, त्याच्या ठिकाणी उदारता लागते, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्या ठिकाणी दान देण्यासाठी स्वतंत्रता पाहिजे. विठ्ठला. आपल्या तुकाराम महाराजांनी ज्या भगवंताकडे दान मागितलं तो भगवंत श्रीमंत आहे का? बोला. श्रीमंत आहे. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुळती. एवढा श्रीमंत आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा रथ सोन्याचा होता. आपल्याकडे 2 अंगठ्या हातामध्ये असतील तर माणसं त्याला गावात श्रीमंत समजतात. भगवंताचा रथ सोन्याचा होता. एवढा श्रीमंत होता भगवान. प्रश्न आहे, दान देण्यासाठी जी श्रीमंती लागते जीवाच्या ठिकाणी, त्या भगवंताच्या ठिकाणी ती श्रीमंती आहे. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे काकुळती. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. भगवंत आपल्याकडं पैसा मागतो का? पैसा मागतो का? नाही. बरोबर आहे. पण आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर थोडं स्पष्ट बोलू का? घोडचूक करतो, भगवंताला पैसे अर्पण करतो. भगवंत तुमचे पैसे मागत नाही, तेच पैसे त्याच्याकडूनच आलेले आहेत. पण भगवंत मागतो काय? तुमचं मन मागतो. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा, हात दुखाला तयाला, हात दुखाला तयाला, थोर प्रेमाचा, थोर प्रेमाचा. भगवंत तुम्हाला पैसा मागत नाही, भगवंत तुम्हाला मन मागतो. बरं, भगवंताकडे मन नाही का? आहे की नाही गुरुजी? तात्या, भगवंताकडे मन आहे का तात्या? आहे. नाही, नाही म्हणून तर मागतोय तो. जर असतं तर मागितलं असतं का सोनारे महाराज? अहो, भगवंताकडे मन नाही आहे, मग भगवंताचं मन चोरलं कोण? मेठी रस से भरो रे राधा रानी लागे, राधा रानी लागे, मानो कारो कारो जमुना जीरो पानी लागे. कुणी चोरलं लक्षात आलं का? भगवंताचं मन कुणी चोरलं लक्षात आलं? राधेनं चोरलं. आणि म्हणून भगवंताकडे मन आहे, म्हणून तुमच्याकडे भगवंत मन मागतोय, पण आपली लायकी नाही त्याला मन देण्याची. विठ्ठला. भगवंत श्रीमंत आहे. राहिला दुसरा प्रश्न, उदारता. आमचा भगवंत उदार आहे का? उदार आहे. किती उदार आहे? सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला,
मुष्टीभर पोहे घेऊन भेटी लागी आला. शुद्ध भाव देखोनिया, शुद्ध भाव देखोनिया, गाव सोनियाचा दिला सुदामा नगरी विठ्ठला विठ्ठला. उदार आहे. चला, स्वतंत्र आहे का? 16,108 बायका आहेत. पण ज्यावेळेस सुदामदेवाला सोन्याची नगरी दिली, एकाही पत्नीला विचारलं नाही एवढा स्वतंत्र आहे. विठ्ठला विठ्ठला. हेची दान देगा. देगा शब्दाचा अर्थ आहे देवा, तुला द्यायचं असेल तर. याला देगा म्हणतात. विठ्ठला. आणि मागतायत कोणाकडं? देवाकडं. आता प्रश्न आहे, देव म्हणायचं कोणाला? खूप गहन प्रश्न पुढची. आपण तुम्हाला सांगतो, आपल्या जीवनामध्ये परमार्थ करतो, पूजा करतो, लक्षात आलं का? पण त्याचं तथ्य काहीच कळलेलं नाही, काहीच कळलेलं नाही. आपण करतो हे खरं आहे, कशा करता? पाठीमागून चालत आलेलं आहे. त्याला जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केलेला नाही. आणि त्याच्यामुळं आपण एवढा परमार्थ करत असताना आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. याचं कारण आहे त्याला जाणलं नाही. विठ्ठला विठ्ठला. देव कोणाला म्हणायचं? देव शब्दाच्या उत्पत्तीचा विचार केला तर देव शब्दाची उत्पत्ती दिव्य धातूपासून होते. दिव्य म्हणजे दिव्यता, दिव्यता म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञान, आणि ज्ञान म्हणजे सुख. विठ्ठला विठ्ठला. हेची दान देगा देवा. भगवंताने विचारलं तुकाराम महाराज, हेची दान देगा देवा हे कळलं मला, पण त्याचं नाव सांगा. तुझा विसर. तुकाराम महाराजांनी दानाचं नाव सांगितलं. तुझा विसर न व्हावा. देवा, इको थोडं कमी कर बाबा. माझी दुसरी काही अपेक्षा नाही, फक्त तुझा विसर न व्हावा, तुझा आठव हमेशा राहावा. जर भगवंताचा विसर जर माणसाला पडला तर काय होत? विसरली दया We
भगवंताचा विसर पडला तर काय होतं? 84 लक्ष योनीमधून जन्म घ्यावा लागतो. मग हे जर चुकवायचं असेल तर त्या भगवंताचा आठव व्हायला पाहिजे. आता एक प्रश्न आहे, जर भगवंताचा आठव झाला तर जीवाच्या जीवनामध्ये काय होतं? जर जीवाला भगवंताचा आठव जर झाला तर भगवंत जीवासाठी रडतो. मी काय म्हणतो नीट काळजीपूर्वक आहे. जीवाने जर आपल्या आयुष्यामध्ये भगवंताचा आठव केला तर भगवंत त्या जीवासाठी रडतो आणि रडला सुद्धा. त्याचा तुम्हाला पुरावा सांगतो. विठ्ठला ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामधून मथुरेमध्ये आले, मथुरेमध्ये आल्यानंतर भगवंतांनी आपल्या लीला केल्या, कंसाचा वध केला, देवकी आणि वसुदेवाला कारागारामधून मुक्त केलं. आणि ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या मातापित्यांच्या घरी गेले, देवकी आणि वसुदेवांच्या, त्यावेळेस देवकी मातेने कृष्णाला जेवायला वाढलं. नीट काळजीपूर्वक आहे का? देवकी मातेने कृष्णाला जेवायला वाढलं, पाट टाकला, पाटावर जेवायला बसवलं आणि देवकी माता कृष्णाच्या समोर बसली. बाळ जेवत असताना आई समोर बसते. त्याच्यामध्ये भगवंत आणि देवकी जरी असली तरी निसर्गाचा नियम कोणाला बदललेला नाही. विठ्ठला कृष्ण पाटावर बसला आहे आणि देवकी माता समोर बसली आहे. आणि ज्यावेळेस कृष्ण ताटावर बसला आणि ताटाकडं पाहिलं त्यावेळेस कृष्णाच्या नेत्रामधून अश्रू येऊ लागले. कृष्ण ढसा रडू लागला. आणि ज्यावेळेस बाळ रडू लागलं त्यावेळेस देवकी माता सुद्धा रडू लागले. दोघेही रडू लागले. कोण कुणाला समजवणार आहे? कोणी कुणाला समजावलं? त्या ठिकाणी दोघंच होते. पण देवकी माता आई होती. ज्यावेळेस बाळ जेवत नाही त्यावेळेस आईच्या नेत्रामधून आपोआप अश्रू येत असतात. देवकी मातेने विचारलं, बाळा तू का रडतो? तुला मी केलेला स्वयंपाक आवडला नाही का? तुला आणखीन काही नवीन पदार्थ पाहिजे का? कृष्ण रडतच होता. शेवटी देवकी मातेने कृष्णाला सांगितलं, कृष्णा तू जर जेवला नाहीस तर मी माझ्या जीवाचं काही करीन. ह्याही म्हणत असते बाळाला. कृष्णानं बळच अश्रू आवरले आणि देवकी मातेने कृष्णाला विचारलं, तुला कृष्ण सांगायचं आहे की नाही? कृष्ण म्हणला, आई सांगतो, 1 मिनिट थांब, पण मला रागवू नको. नाही बाळा, तुला रागवणार नाही मी कधीच. आणि कृष्णाने देवकीला रडण्याचं कारण सांगायला सुरुवात केलं. आई, ज्यावेळेस मला तू जेवायला वाढशील त्यावेळेस तू मला सगळं वाढ. जे काही तुझ्याकडे तुला पदार्थ आहे ते सगळे पदार्थ वाढ. पण इथून पुढं माझ्या ताटामध्ये लोणी कधी ठेवू नको. ज्यावेळेस मी लोण्याकडे पाहतो त्यावेळेस मला माझ्या यशोदा मातेची आठवण येते. विठ्ठला सांगण्याचा तात्पर्य, ज्यावेळेस जीव भगवंताचा आठव करतो त्यावेळेस भगवंत त्या जीवासाठी रडतो. विठ्ठला आणि ज्यावेळेस तो जीव भगवंत रडतो त्यावेळेस त्या भगवंताला, रडणाऱ्या भगवंताला शांत करण्यासाठी कोण येतं? भक्त येतो. आणि तो भक्त म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कृष्णाची वामांगी राधा. विठ्ठला सांगण्याचा तात्पर्य, जीवाने भगवंताचा आठव केला तर भगवंत त्या जीवासाठी रडतो आणि कित्येक जणांसाठी रडला सुद्धा. मग भगवंताने विचारलं, तुकाराम महाराज हे दान तुम्हाला दिलं आणि एक प्रश्न माझा आहे, जर हे दान तुम्हाला मी दिलं तर याच्या पुढे तुम्ही काय करणार?
भगवंताने तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुमची मागणी पहिलं दान तुम्हाला दिलं, पण त्याच्यानंतर तुम्ही काय करणार? तुकाराम महाराजांनी भगवंतांना सांगितलं, देवाने काय करेन? गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, तुझ्या गुणाचं गायन करीन. एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यवहारामध्ये माणूस रूप पाहतो का गुण पाहतो? गुरुजी रूप पाहतात, बरोबर आहे की नाही? आपण स्वतःला खूप हुशार समजतो, बरोबर आहे का शिंदे महाराज? प्रत्येक माणूस स्वतःला खूप ज्ञानी समजतो, पण ज्यावेळेस तो जीवाच्या चमड्याकडे बघतो त्यावेळेस तो चांबार असतो. विठ्ठला मी म्हणलेलं बरोबर आहे का चूक आहे गुरुजी? आपण चांबार आहेत, कारण आपण काय केलेलं आहे? आपल्या जीवनामध्ये चमडीला महत्त्व दिलेलं आहे. आपण कितीही स्वतःला श्रेष्ठ समजत असताल, पण मूळ स्वरूप तुमचं चांभाराचं आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, व्यावहारिक क्षेत्रामध्ये फक्त रूपाला महत्त्व आहे, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये रूपालाही महत्त्व आहे आणि गुणालाही महत्त्व आहे. पण आमच्या तुकाराम महाराजांनी रूपाला महत्त्व न देता गुणाला महत्त्व का दिलं? भगवंताचं रूप किती सुंदर आहे. राजस कुमार राजस कुमार वदनता सुंदर आहे. भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. कस्तुरी तिलकं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रीवरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी विठ्ठला. एवढा आमचा भगवान सुंदर आहे, पण आमच्या तुकाराम महाराजांनी रूपाला महत्त्व न देता भगवंताच्या गुणाला महत्त्व दिलं. गुण गायीन आवडी ऐकायच श्रिय औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाय गुणवस्ती जेत तोची एक भगवंतची जाण. हे गुण आहेत भगवंताचे 6 गुण. त्या गुणांचं गायन कशाला? गायन म्हणजे देवर्षी नारद मुनीने जी नवविधा भक्ती सांगितली, श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं, द्वितीय क्रमांकाची भक्ती कीर्तन भक्ती गायन करीन. आता प्रश्न आहे,
तुकाराम महाराज भगवंताच्या गुणाचं गायन करतात, कीर्तन करतात. आता प्रश्न आहे, कीर्तन म्हणजे काय? आपण ऐकतो, अनुभवतो. हे पाय, एक तुम्हाला एक मानवी जीवनाची सर्वात वाईट व्यथा सांगतो. राजा परीक्षितीने एकच वेळेस भागवताची कथा ऐकली आणि शुकाचार्याने एकाच वेळेस कथा सांगितली. पुन्हा ते दोघेही महात्मे या जगामध्ये दिसले नाहीत. विठ्ठला आपला सप्ताह किती वर्षापासून आहे? 100 वर्षापासून. तुमचं काय? जसं आहे तसं. विठ्ठला प्रश्न आहे, कीर्तन म्हणजे काय? तुम्हाला मी कीर्तनाची साधी व्याख्या सांगतो. कीर्तन शब्दाचं उलटं करा. पटपट करा, वेळ कमी आहे. कीर्तन शब्दाचं उलटं करा, काय होते? नर्तकी. नर्तकी म्हणजे नाचणारी. लक्षात आलं का? आपला जीव हे थिएटर आहे, त्याच्यामध्ये मन ही नाचणारी नर्तकी आहे. किती नर्तकी आहे? चंचल ही म्हणा कृष्ण प्रमाथी बलवद्राम तस्याम निग्रम मन्ये वायुरिव सुदुष्करम. विठ्ठला विठ्ठला. मनाला नर्तकी म्हटलेलं आहे. आणि या मनाचा चंचल स्वभाव, या मनाचं नाचणंपणाची कमी करतं, त्याला कीर्तन म्हणतात. विठ्ठला ज्या ठिकाणी मनाची स्थिरता होते त्याला कीर्तन म्हणतात, आणि ज्या ठिकाणी मनाची चंचलता होते त्याला तमाशा म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. कीर्तनाची तुम्हाला संप्रदायाच्या भाषेमध्ये व्याख्या सांगतो. करे टाळी बोला मुके नाम, करे टाळी बोला मुके म्हणजे हातानं टाळी वाजवणं आणि मुखानं भगवंताचं नाम स्मरण करणं, याला काय म्हणतात? कीर्तन. जीवनामध्ये मायबापानं थोडंच ऐका, पण जीवाचं कल्याण करणार ऐका. जीवनामध्ये कीर्तनामध्ये हास्यरसाला शास्त्राने कम्प्लिटली निषेध केलेला आहे, आणि त्या हास्यरसाचा स्वाद कीर्तनामध्ये घेऊ नका. याचं कारण मी सांगतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पुढच्या जन्मामध्ये तुम्ही टाळ्याच वाजवणार. विठ्ठला गुण गाईन, तुझ्या गुणाचं कीर्तन करीन. कसं करीन? आवडीनं, जबरदस्तीनं नाही. एक आहे सप्ताह, लोक जातात म्हणून येऊ नका. त्याच्यामध्ये आवड निर्माण करा. आणि ती आवड कशी पाहिजे? आवडीने भावे हरिनाम.
आवड कशाला म्हणतात मी तुम्हाला 1-2 मिनिटात सांगतो. आपण शेतामध्ये भाकरी घेऊन जातो, बरोबर आहे. त्याच्यावर चटणी असते आणि एक लोणच्याची फोड असते, बरोबर. आणि दुपारी ज्यावेळेस आपण जेवायला बसतो त्यावेळेस शेजारी एक पाण्याचा तांब्या असतो. आपण ती लोणच्याची फोड खातो, बरोबर आहे. ते वरचा मांसल भाग खातो. त्याच्यानंतर ती काय कोई असते, कोई आपण कोई खातो, बरोबर आहे. पण खाल्ल्यानंतर आपली भूक पूर्ण होत नाही, इच्छा पूर्ण होत नाही, म्हणून आपण काय करतो ते पाण्यामध्ये बुडवतो. आणि पाण्यामध्ये बुडवून ते आपण चोकू चोकू खातो. याला आवड म्हणतात. विठ्ठला तुझ्या गुणाचं मी गायन करीन, पण जबरदस्ती म्हणून आहे. गुण गायन आवडी आणि हीच माझ्या जीवनातली खरी संपत्ती, हेची माझी सर्व जोडी. भगवंताने सांगितलं तुकाराम महाराज, हे दोन्ही गोष्टी तुम्ही माझ्यासाठी मागितल्या. तुम्ही संसारिक माणसं आहात, काहीतरी तुम्ही एक मुक्ती मागा नाही तर पैसा मागा. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं 3ऱ्या चरणात, न लगे मुक्ती अन संपदा, न लगे मुक्ती धन 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 तुकाराम महाराज, तुम्ही संसारिक माणसे, तुम्ही मुक्ती मागा नाही तर पैसा मागा. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी भगवंतांना सांगितलं, देवा मला मुक्तीही नको आणि संपत्तीही नको. आता प्रश्न आहे, मुक्ती म्हणजे काय? त्याला आपण मोक्ष म्हणतो, बरोबर आहे. मोक्ष शब्दाचा विग्रह जर केला तर मोक्ष शब्दाचा विग्रह होतो मो अधिक क्ष. मोचा अर्थ आहे मोह, क्षचा अर्थ आहे क्षय. ज्या जीवाच्या जीवनामध्ये मोहाचा क्षय झाला तो जीव म्हणजे मुक्त. विठ्ठला विठ्ठल. आणि तुकाराम महाराज म्हणतात मुक्ती नको. काही काही माणसं परमार्थ करतात, पण कशा करता? देव बनण्याकरता. काळजीपूर्वक आहे का? बहुतांशी माणसं आपल्या जीवनामध्ये परमार्थ करतात, कशा करता? देव बनण्याकरता. त्यांना देव बनायचं आहे. अगोदर तो जीव नीट माणूस बनू शकला नाही, पण तो जीव बनण्याचा प्रयत्न करतो. अगोदर नीट माणूस बनण्याचा प्रयत्न करा आणि नंतर तुम्हाला सांगतो देव बनण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही जर नीट माणूस बनलात तर देव तुमच्याकडे स्वतः येईल. तुम्हाला तिकडे पंढरपूरला जाण्याची गरज नाही. विठ्ठला. आणि तुकाराम महाराज मुक्ती कशापासून मागतात? संसारापासून. पण भगवंतापासून मुक्ती नकोय. तुकाराम महाराजांना मुक्ती नकोय म्हणजे काय पाहिजे? तुझी सेवा करीन मनोभावे, रंग
गोविंदे टाळ भारी कोसवा टाळ भारी माझे मन गोविंदे रंगले 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 हो नवसी माझे नवसी नवसी माझे नवसी गोविंद रंगले माझे मन गोविंद रंगले 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 नवसी रे नवसी भगवंतापासून मुक्ती नको फक्त सेवा आहे. न लगे मुक्ती आणि संपदा. देवा मला पैसा नको का. स्थेयं हि सामृतदंभ काम क्रोध स्मयोदः भेद वैरम विश्वास संस्पर्धा व्यसनाने याच्या पाठीमाग 15 अर्थ आहे म्हणून न लगे मुक्ती आणि संपदा. विठ्ठल मग पाहिजे काय. संत संगदी सदा. सर्व पुरुष मंडळींना आणि माता मौल्यांना सांगतो, जीवनामध्ये हे सौभाग्याचं कुंकू कोणाच्या पायावर ठेवण्याच्या अगोदर ज्याच्या पायावर ठेवता त्याचा 100 वेळेस विचार करा. त्याच्यानंतरही सौभाग्याचं कुंकू त्याच्या पायावर ठेवा. विठ्ठल उठसूट कोणाच्याही पाया पडू नका. माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला सांगतो. मीही कोणाला पाया पडू देत नाही का. मीही तेवढा पवित्र नाही. विठ्ठल संत. प्रश्न आहे संत कोणाला म्हणायचं. एक गोष्ट लक्षात घ्या. माता मौलीने कपाळाला कुंकू लावलं, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, साडी घातली, डोक्यावर पदर घेतला, हातामध्ये बांगड्या घातल्या, पायामध्ये नूपूर घातले. म्हणजे ती पतिव्रता झाली का. बोला. नाही झाली. हा श्रृंगार आहे. पण या श्रृंगाराला शोभा येण्यासाठी पतिव्रतेचंच आचरण करावं लागतं. त्यावेळेस त्याला पतिव्रता म्हणतात. आणि हेच प्रमाण आध्यात्मिक क्षेत्रात असे साधू संतांसाठी आहे. विठ्ठल संत कोणाला म्हणायचं. माझ्याकडे एक भाकरी आहे आणि गुरुजीला भूक लागली आहे. गुरुजीला एक भाकरीची भूक आहे, पण मी माझी भूक भागवून गुरुजीला अर्धी भाकरी दिली तर मला काय म्हणतात. माणूस म्हणतात. आणि गुरुजीला एक भाकरीची भूक आहे, पण मी माझ्या भुकेचा त्याग करून गुरुजीला एक भाकरी दिली तर त्याला संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. ज्याची ओठाची आणि अंतकरणाची भाषा आहे वेगळी आहे त्याला माणूस म्हणतात. आणि ज्याची ओठाची आणि अंतकरणाची भाषा एक आहे त्याला संत म्हणतात. विठ्ठल संतांची 2 मिनिटात व्याख्या सांगतो. गुरुजी कार्यक्रम वेळेवर संपणार आहे. संत कोणाला म्हणायचं. सन्मार्गवर्तीन संत. शंकराचार्य सांगतात सन्मार्गवर्तीन संत विद्या विनयव्रते सैव वर्तते ती संत. वैभव इको कमी कर थोडं. सन्मार्गवर्तीन संत विद्या विनयव्रते सैव वर्तते ती संत. शांत शंकराचार्य सांगतात शांत मांत निवसंती संत वसंत वल्लोकहितं चरिता तीर्णा स्वयं भीमभव अर्णव जनान अहेतूनन्यान अपि तारयन्ति ती संतः. विठ्ठल याचं चिंतन करत नाही. शंकराचार्यांनी संत यानं संत संगधी सदा. आणि अशा संतांचा संग दे. वाल्या कोळ्याला नारद मुनीचा संग झाला. काय झालं. केले रामायण रामा
एकाच वेळेला देवर्षी नारद मुनीचा संग झाला. जगाला पवित्र करणाऱ्या रामायणाची रचना केली. कैकेयी मातेला मंथरेचा संग झाला. परिणाम रामाचा राज्याभिषेक टळला. रामाला वनवास झाला. विठ्ठला न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. आणि देवा तू जर आम्हाला माझी मागणी मान्य केलीस तर माणसाच्या जीवनामध्ये जे सर्वात दुःख आहे ते दुःख आम्ही भोगण्यास तयार होते. अभंगाचं शेवटचं जीवनामध्ये सर्वात जास्त दुःख कोणतं आहे? तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गर्भवासाच्या दुःखाचे वर्णन शांती ब्रह्म एकनाथ महाराज करतात. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. मांस मलमूत्र जाना तुझ द्यात से क्षणोक्षणा. प्रथम केला गर्भीवास काय सांगावे सायास. कष्ट भोगले नवै मास आलो जन्मास येथरी. मातेच्या उदर कुहरी विष्टा मूत्रांच्या दातारी. अधोमुख नवा मासवरी उकडी भारी जठराग्नी. कटू अम्ल लवण मेळे गर्भवतीचे पुरते डोळे. त्वचेविन सर्वांग पोळे तेने दुःख लोळे अति दुःखी. ते गर्भदशीची व्यथा नेनती माता ने पिता. तेथे नाही कोणी सोडविता जीवाची व्यथा जीव जाणे विठ्ठला. गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. एवढं दुःख सहन करून काय करेन. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडे. ढोपार देवा तुझा विसर न व्हावा. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. ज्ञानेश्वर